हॅलो, नमस्कार. मी प्रतीक्षा आणि साहित्यिक स्मृतींचा उजाळा विशेष या मैफिलीमध्ये आपणा सर्वांचं मनःपूर्वक स्वागत करते. तर आजची मैफिल ही गोविंदाग्रजांच्या साहित्यिक स्मृतींना उजाळा देणारी असणार आहे. राम गणेश गडकरी हे मराठी साहित्यातील एक अत्यंत नामांकित आणि प्रतिभावान कवी, नाटककार व विनोदी लेखक होते. मराठी रंगभूमी आणि साहित्यामध्ये त्यांनी घडवून आणलेल्या महत्त्वपूर्ण बदलांमुळे त्यांना महाराष्ट्राचे शेक्सपियर म्हणून ओळखलं जायचं. गोविंदाग्रजांची काही नाटके प्रचंड गाजली. त्यातलीच एकच प्याला, प्रेमसन्यास, पुण्यप्रभाव आणि भावबंधन ही नाटके आहेत. गोविंदाग्रजांनी 150हून अधिक काव्यलेखन केलेलं आहे. त्यातीलच वाघवे जयंती हा कविता संग्रह फार प्रसिद्ध आहे. तसेच राजा हंस माझा निजला ही त्यांची अत्यंत लोकप्रिय व करुण कविता आहे. गोविंदाग्रजांची एखाद्याचे नशीब ही कविता मला फार आवडलेली आहे. तर ह्या कवितेमध्ये अत्यंत हृदयस्पर्शी आणि मानवी जीवनाचे कटू सत्य त्यांनी मांडलेले आहे. या कवितेत त्यांनी नशीब किंवा प्रारब्ध या संकल्पनेतील टोकाचा विरोधाभास अतिशय सुंदर रूपके वापरून स्पष्ट केला आहे. तर कवितेला सुरुवात करते. पहिल्या कडव्यात ते लिहितात, काही गोड फुले सदा विहरती स्वागगनांच्या शिरी, काही ठेवितसे कुणी रसिकही स्वच्छंद हन्मंदिरी, काही जाऊनी बैसती प्रभुपदी पापपदा वारिते, एखादे फुटके नशीब म्हणूनी प्रेतास शृंगारिते. सर्व फुलांचे नशीब सारखे नसते. काही भाग्यवान फुले देवांच्या डोक्यावर स्थान मिळवतात, तर काही रसिकांच्या मनात घर करतात, तर काही देवांच्या चरणी लीन होऊन पाप दूर करतात. परंतु एखाद्या दुर्दैवी फुलाच्या नशिबात मात्र केवळ प्रेताला सजवणे लिहिलेले असते. वा वा. तर दुसऱ्या कडव्यात कवी लिहितात, कुणी पर्वत आपुल्या शिरी धरी, हेमप्रभा शीतला कुणाच्या, उदरामधून निघती मोठ्या नद्या निर्मला, कोणाला वनदेवता वरितसे, मोदांत जी नाहते, एखाद्या मधुनी परंतु जळती ज्वाला नदी वाहते. कवी म्हणतात, निसर्गातील पर्वतांचे प्राक्तनही वेगवेगळे असतात. एखादा पर्वत आपल्या शिखरावर बर्फाचा थंडगार मुकुट धारण करतो, तर कुण्या पर्वताच्या पोटातून नद्या वाहतात, तर कुणाला वनदेवी सौंदर्याने न्हाऊन घालते. पण एखाद्या पर्वताचे दुर्दैव असे असते की त्याच्या पोटातून मात्र जळत्या ज्वालाची नदी वाहते. झाडे जोडून पत्रयुग्म फुटले मेघांप्रती याचती, स्वच्छंदे जलबिंदू तोच सगळ्या पानांवरी नाचती, सारी पालवती फुले विहरती शोभावरी लोळते, एखाद्यावर मात्र वीज पडूनी त्यास जाळते पोळते. वा वा, क्या बात आहे. या कडव्यांमध्ये कवींनी झाडांच्या नशिबाची कटुता वर्णिली आहे. त्यामध्ये ते म्हणतात, पावसासाठी सर्व झाडे पाने जोडून ढगांकडे याचना करतात. पावसाच्या सरी बरसल्यावर बहुतांश झाडांच्या पानांवर पाण्याचे थेंब आनंदाने नाचू लागतात. ती हिरवीगार होऊन बहरतात. पण त्याच वेळी एखाद्या दुर्दैवी झाडावर मात्र वीज कोसळते आणि ते झाड जळून खाक होतं. शेवटच्या कडव्यात कवी मानवी नशिबाबद्दलची कटुता लिहित आहेत. ते म्हणतात, चाले खेळ असा जगात, बहुधा सौख्यात सारे जरी, एखादा पडतो तसाच चुकुनी, दुःखार्णवी या परी पाही, कोण असा हताश हृदया, जो तो असे आपला, देवा तू तरी टाकी अश्रू वरुनी, त्यासाठी तो तापला, त्यासाठी तो तापला. जगाचा हा खेळ असाच चालतो. बहुतांश लोक सुखात असतात, पण एखादा माणूस चुकून दुःखाच्या महासागरात ढकलला जातो. अशा हताश माणसाकडे पाहायला या स्वार्थी जगाकडे फारसा वेळ नसतो. शेवटी कवी म्हणतात, कवी देवाकडे आर्जव करतात, जगाने फाट फिरवली तरी तू मात्र आकाशातून अश्रू ढळू दे देवा, तू मात्र आकाशातून अश्रू ढळू दे देवा. कारण तो दुःखात होरपळतात. गोविंदाग्रजांच्या लेखणीतील शब्दप्रभुत्व आणि कारुण्य रस या कवितेतून अगदी थेट मनाला भिडतो. तर ही कविता तुम्हाला कशी वाटली हे आपल्या प्रतिक्रियेद्वारे जरूर कळवा. जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्रमैत्रिणींना, नातेवाईकांना जरूर शेअर करा
आणि चॅनलच्या पुढील अपडेटसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे तुम्हाला सगळे नोटिफिकेशन्स मिळतील. चला तर मग भेटूया पुढील भागात एका नवीन साहित्यिकांच्या स्मृतींसह. तोपर्यंत मनःपूर्वक धन्यवाद.